महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुणे भोर तालुक्यातील नसरापूर येथे लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले, कोकणामध्ये सुद्धा हे जाणवतं। रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याबद्दल निषेध व्यक्त केला। या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले। माझ्यानुसार जे त्यांनी कार्य केले ते सर्वात मोठी चूक आहे। त्यांच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे आणि फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि अशा लोकांना आपल्या जगात स्थान काय म्हणजे त्यांना ठेवलंच नाही पाहिजे असं माझं मत आहे। ये जो घड़ा है, ये जो घटना घड़ी है, ये बहुत ही दुखदायक घटना है। इसके अंदर मेरा ये बोलना है कि उस आदमी को जब उसने ये किया तो उसे उसी जगह पर मार डालना चाहिए था। अब जो कि अब उस वक्त नहीं हो पाया, तो अभी उसे फांसी की सज़ा और उसे इस तरीके से तड़पाया जाए, जिस तरीके से उसने लड़की के साथ जिस तरीके से उसने अत्याचार किया है, वो किसी भी तरीके से मान्य नहीं। काय चूक होती त्या मुलीची? तिने लहान कपडे घातलेले, ती हिंट्स देत होती, काहीच चूक नसताना ती फक्त खेळत होती। त्या माणसाने तिला फूस लावून दिले आणि तिच्यावर बलात्कार केला। आज आपण महाराजांच्या त्या महाराष्ट्रात राहतो जिथे महाराजांनी गुन्हेगारीला थोडंही स्थान दिलं नव्हतं। जर कुठल्या महिलेवर बलात्कार झाला तर त्याची तिथल्या तिथे त्याचा मृत्यू करण्यात येत होता, पण आज जे काय घडत आहे ते फार दुर्दैवी आहे। त्या माणसाला तिथल्या तिथे ठेचण्यात यावे, त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी। त्या मुलीने जेवढं सहन केलंय त्याच्या दुप्पट काय तिप्पट सजा त्याला देण्यात यावी। तो माणूस इथे राहिलाच नाही पाहिजे, एवढंच माझं मत आहे। थँक्यू।